काल आपण किंमत मिश्र ही संकल्पना अभ्यासलेली आहे. या संकल्पनेचा अ, अर्थ आणि व्याख्या समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे उत्पादन मिश्र ही संकल्पना होती, त्याप्रमाणेच किंमत मिश्र ही संकल्पना आहे. उत्पादन मिश्रमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे एकाच वेळी अनेक उत्पादने विक्रेत्याने ग्राहकांना खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्याला उत्पादन मिश्र म्हटलं होतं. तसंच किंमत मिश्रच्या बाबतीतही आपल्याला तसंच सांगता येईल. एकाच वेळी अनेक किमती बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणे याला किंमत मिश्र असं म्हटलेलं होतं. बघा, उत्पादन मिश्रप्रमाणेच किंमत मिश्र हा एकूण विपणन मिश्रचा एक घटक आहे. म्हणजे विपणन मिश्रमधीलच किंमत मिश्र हा एक घटक आहे. किंमत मिश्रचा वापर करताना किंमत धोरण, किंमत डावपेच, सूट विषयक धोरण आणि उधार विषयक धोरणांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आपण किंमत म्हणजे काय याविषयीची व्याख्या अभ्यासलेली आहे. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे किंवा कल्पनेचे मूल्य पैशात व्यक्त होते तेव्हा त्याला किंमत असे म्हणतात. आणि किंमत मिश्रची व्याख्या आपण काल पाहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा फक्त रिपीट करूयात. विविध पर्यायांच्या किमतीस वस्तू वा सेवा उपलब्ध करून देणे व बाजारपेठेत जाणाऱ्या वस्तूंबाबत किमतीबाबतचे वैविध्य निर्माण करणे म्हणजे किंमत मिश्र होय. बघा, विविध पर्यायांच्या किमतीस बघा, वस्तू एकाच वापराची असेल तरी देखील एका वापराच्या वस्तूसाठी अनेक किंमत विषयक पर्याय उपलब्ध असतात. याचा अर्थ काय? की मी काल तुम्हाला उदाहरणात सांगितल्याप्रमाणे, की एकाच वापराची वस्तू आहे मिक्सर. घरगुती वापरासाठी घेतला जातो. बरोबर? तर हा मिक्सर एकच नसतो, तर अनेक कंपन्यांचे मिक्सर एका छताखाली विक्रीस ठेवलेले असतात आणि या सगळ्या मिक्सरच्या किमती सारख्या नसतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. यालाच म्हणायचे विविध पर्यायांच्या किमतीस वस्तू व सेवा उपलब्ध करून देणे. म्हणजे मिक्सर घ्यायचा आहे, पण मिक्सरच्या किमती कमी जास्त आहेत. किमती कमी जास्त ठेवण्याचं कारण काय आहे? तर मुळातच वस्तूच्या दर्जानुसार किंवा वस्तूच्या उत्पादन खर्चानुसार वस्तूची किंमत ठरलेली असते. आणि ग्राहकांना मी कुणालाही म्यूट केलेलं नाहीये. स्वतः काळजी घ्यायची आहे. ग्राहकांना परवडतील अशा किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्याचप्रमाणे पर्यायी वस्तूंच्या किमती बाजारपेठेमध्ये काय आहेत, याचा विचार करून सारासार विचार करूनच नवीन उत्पादित वस्तूची किंमत किंवा सेवेची किंमत ही ठरवली जाते. 2 वस्तूंच्या किमतीमध्ये सारख्याच वापराच्या 2 वस्तूंच्या किमतीमध्ये 2 उत्पादकांच्या वस्तूंमध्ये किमतीमध्ये तफावत जर असेल, तर कमी किमतीची वस्तू कदाचित ग्राहक खरेदी करतील. जास्त किमतीची वस्तू खरेदी करणार नाही. त्यामुळे पर्यायी वस्तूंच्या किमती ह्या जवळपास सारख्याच असतात, परंतु सारख्या नसतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या किमती जशा अफोर्ड होतात, त्या पद्धतीने वस्तू खरेदी करण्यासाठीची सोय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिली असते. फॉर एक्झाम्पल गरीब ग्राहक आहेत, पैशाची अडचण असेल, तर असे ग्राहक कमी किमतीची वस्तू खरेदी करणं पसंत करतात. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मार्ग चांगले आहेत, चांगलं उत्पन्न आहे किंवा पैसा आहे, असे लोक थोड्याशा जास्त किमतीच्या वस्तूकडे त्यांचा कल असतो. याचा अर्थ काय? मध्यमवर्गीय लोकांची अ, अ, वस्तूची निवड करण्याची पद्धती अशी असेल काय, की कमी किमतीच्या पण नको आणि जास्त किमतीच्या पण वस्तू नको. अ, सगळ्यांना परवडतील सर्वसामान्यांना अशा प्रकारच्या वस्तू त्या खरेदी करत असतात. त्यात त्या वस्तूंच्या वापरावरून लोकांचं राहणीमान ठरत असतं आणि त्यामुळे लोक आपलं राहणीमान जपण्यासाठी किंवा आपल्या राहणीमानासाठी योग्य प्रकारच्या वस्तूंची निवड त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य काय आहे, की बाजारपेठेमध्ये एकाच वापराच्या ज्या वस्तू किंवा सेवा आहेत, या वस्तू आणि सेवांच्या वेगवेगळ्या किमती किंवा पर्यायी किमती बाजारपेठेत उपलब्ध असणे, याला म्हणतात किंमत मिश्र. म्हणजे एकाच वेळेला अनेक किमती एका वस्तूच्या बाबतीत बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात. यापुढे आपण किंमत मिश्राच्या तंत्रांचा तपशील पाहणार आहोत. म्हणजे किंमत मिश्राची जी तंत्रे आहेत, ती अभ्यासणार आहोत. किंमत मिश्राची तंत्रे. बघा, तर पहिलं तंत्र आहे किंमत मिश्राचं. इथे आपण पाहत असाल ग्राहकांच्या दृष्टिकोनातून बदल घडवून आणणे.
बऱ्याचदा काय होतं, की ग्राहक विशिष्ट वस्तूचीच खरेदी करावयाची असं ठरवून बाजारपेठेत जातात आणि मग त्या बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तूंच्या किमती किंवा पर्यायी किमतीच्या वस्तू उपलब्ध असतील, तर निश्चितपणे ग्राहक दुसरी वस्तू निवडण्याचा प्रयत्न करू शकतात. पण त्या वस्तू किंवा त्या किमतीचं मिश्र बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध करून दिलं नाही किंवा वेगवेगळ्या किमतीच्या वस्तू बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतील किंवा करण्याकडे त्यांचा कल असेल. पण तुम्ही पाहता, की बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तू असतात. अ, स्पर्धा असते बाजारपेठेमध्ये प्रचंड आणि मग अशा वेळेला किंमत मिश्रेच्या तंत्रांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आढळून येतो. इथे म्हटलंय एखादी वस्तू ग्राहकास सादर करताना ती चांगल्या पद्धतीने सादर करून ग्राहकांच्या त्या वस्तूकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. असा बदल करून किंमत वृद्धी साधता येते. बघा, म्हणजे ग्राहकांनी कोणत्या वस्तू वापरल्या पाहिजेत, कोणत्या वस्तूंच्या वापरामुळे ग्राहकांचं प्रेस्टीज वाढणार आहे, राहणीमानाचा दर्जा वाढणार आहे, त्याचा सामाजिक दर्जा वाढणार आहे, हे त्याला पटवून दिलं, हे वारंवार सांगितलं, या गोष्टींमुळे त्याच्या मनावर परिणाम होतो. त्याच्या मनावर त्या वस्तू बिंबतात आणि मग ते ग्राहक त्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. आणि असं केल्यामुळे ग्राहकांना त्या वस्तूची माहिती पुरवल्यामुळे ग्राहक त्या वस्तूच्या खरेदीकडे आपला कल दर्शवतात आणि त्यामुळे काय होतंय असा बदल करून किंमत वृद्धी साधता येते. म्हणजे असा जर बदल केला, ग्राहकांच्या मनावर त्या वस्तूची छाप जर पाडली किंवा वस्तूविषयी अ, अतिशय मार्मिकपणे सांगितलं, तर ग्राहक कदाचित त्या वस्तूची किंमत जास्त असली, तरी देखील ती वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे इथे बघा, ग्राहकांच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी किंमत मिश्रेच्या तंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे जरी कदाचित वस्तूची किंमत जास्त असेल, तरी देखील ग्राहक ती वस्तू खरेदी करायला पसंत करतात. याचा अर्थ काय? की ग्राहकांच्या दृष्टिकोनात निश्चितपणे बदल झालेला आहे. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं मी तुम्हाला जेव्हा हे देणार आहे पी-डी-एफमध्ये, तर ही उदाहरणं तुम्ही पाहून घ्यायची आहेत. पहिलं तंत्र काय पाहिलं आपण? ग्राहकांच्या दृष्टिकोनात बदल घडविणे. म्हणजे ग्राहक त्या वस्तूचा अजिबात विचार करत नसतील, तरी देखील ग्राहक बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर पर्यायी वस्तू आणि पर्यायी किमतीच्या वस्तू बाजारपेठेमध्ये जर उपलब्ध असतील, तर ग्राहकांना त्या वस्तूचं महत्त्व समजावून सांगितलं जातं आणि मग ग्राहकांच्या दृष्टिकोनात बदल होतो. ग्राहकही असा विचार करू लागतात, की आपल्याला या वस्तूचा वापर करणं शक्य आहे किंवा आपल्याला ही वस्तू खरेदी करणं शक्य आहे. कालांतरानं त्या वस्तूची किंमत जरी वाढली, तरी देखील ग्राहक ती वस्तू खरेदी करण्याचाच प्रयत्न करतात. त्यानंतर दुसरं तंत्र आहे वस्तू व किमतीच्या प्रमाणात बदल घडवून आणणे. वस्तू वा किमतीची कावेरी सुरळकर वस्तू व किमतीच्या प्रमाणात बदल घडवून आणणे. बघा, वस्तू आणि किमतीच्या प्रमाणात बदल घडवणे म्हणजे काय? कमी जास्तपणा करणे. वस्तूच्या आकारमानात बदल घडवून आणता येतो किंवा वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा बदल घडवून आणता येतो. किमतीत बदल घडवायचा म्हणजे काय करायचंय? गरजेप्रमाणे वस्तूची किंमत कमी करायची आहे किंवा गरजेप्रमाणे वस्तूची किंमत वाढविता सुद्धा येते. जेव्हा वस्तूची किंमत कमी करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ बाजारपेठेमध्ये ग्राहकांकडून वस्तूसाठी मागणी प्राप्त होत नसेल, अशा वेळेला त्या वस्तूची किंमत कमी करणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा ग्राहक त्या वस्तूची खरेदी करू लागतील, ती वस्तू लोकप्रिय होईल. ग्राहक त्या वस्तूची खरेदी करणं पसंत करतील. अशा वेळेला त्या वस्तूची किंमत वाढवली तरी ग्राहक त्याच वस्तूची खरेदी करतात. काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल? कोणती उदाहरणं सांगू शकाल? की अगोदर त्या वस्तूंच्या किमती कमी होत्या, परंतु कालांतराने त्या वस्तूच्या किमती वाढल्या, तरी सुद्धा ग्राहक त्या वस्तूची खरेदी करतात. उदाहरण सांगू शकाल? जीवनावश्यक वस्तू. जीवनावश्यक वस्तू, की ज्या वस्तूंना पर्याय नसतो. व्हेरी गुड. कोण बोललं? पल्लवी लहिरी. हां, ठीक आहे. काही हरकत नाही. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, त्या वस्तू खरेदी करत असताना जरी समजा त्या वस्तूची किंमत 5 पैसे, 10 पैसे किंवा ₹1, ₹2 जरी वाढली, आता 5-10 पैशात किंमत मोजली जात नाही. 50 पैशांच्या पुढेच. 50 पैसे सुद्धा आता चलनातून नाहीसे झालेले आहेत. ₹1 पासून पुढे. जर त्या वस्तूच्या किमतीत असा बदल जरी झाला, म्हणजे ती वस्तूची किंमत वाढली, तरी देखील त्या वस्तूची खरेदी करणं पसंत करतात. कारण अशा वस्तू जीवनावश्यक वस्तू असतात. म्हणजे बघा, वस्तू वा किमतीच्या प्रमाणात बदल घडवणे आणि हे का केलं जातं? किंमत मिश्रेच्या धोरणामध्ये किंवा किंमत मिश्रेच्या तंत्राद्वारे जेव्हा वस्तूचा आकार, वस्तूचं प्रमाण कमी जास्त करणं अपेक्षित आहे किंवा वस्तूच्या किमती
बदलणं गरजेचं आहे किंवा वस्तूच्या किमती कमी जास्त करणं गरजेचं आहे. अशा वेळेला ते केलं जातं. हिवाळ्यातील स्वेटर. व्हेरी गुड. नेमकं हिवाळ्याचा प्रसंग येतो. आता हिवाळा जवळ आला किंवा पावसाळा जवळ आला, की त्या ऋतूमध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात, बरोबर? त्या वस्तूंच्या किमती वाढत जातात. कारण त्या वस्तूंना मागणी प्राप्त होते आणि जेव्हा मागणी नसते, तेव्हा मात्र त्या वस्तूंच्या किमती कमी असतात. म्हणजे बघा, त्या वस्तूंच्या गरजेपोटी त्या वस्तूची किंमत जास्त देण्यासाठी सुद्धा ग्राहक तयार होतात. कारण त्या वस्तूची गरज भासते आणि म्हणून किंमत मिश्रेच्या आधारे वस्तूच्या किमतीत किंवा वस्तूच्या प्रमाणात बदल त्या ठिकाणी करणं अपेक्षित ठरतं आणि ते किंमत मिश्रेच्या तंत्रामुळे शक्य होतं. तिसरं तंत्र आहे, तुम्ही पाहताय, वस्तूच्या दर्जात बदल घडविणे. दर्जात बदल घडवायचा म्हणजे काय करायचं नेमकं? वस्तूचा जो पूर्वीचा दर्जा होता, त्या दर्जामध्ये बदल करायचा आहे. जर कदाचित वस्तूचा दर्जा चांगला नसेल, त्याची गुणवत्ता सिद्ध झालेली नसेल त्या वस्तूची, तर त्या वस्तूच्या गुणवत्तेच्या संदर्भात उत्पादकांना अ, किंवा विक्रेत्यांना, आता विक्रेते जे आहेत ते मीडिएटरचं काम करतात. पण उत्पादकांना त्या वस्तूचा दर्जा सुधारण्यासाठी उत्पादन कार्य वेगळ्या पद्धतीने हाती घेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये तांत्रिक बदल करणं अपेक्षित आहे. जर अकुशल कामगार असतील आणि त्या कामगारांच्या अ, हातून चांगल्या वस्तू निर्माण होत नसतील, तर कुशल कामगार, तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले लोक त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये समाविष्ट केले जातात. याचा अर्थ काय आहे? गरजेपोटी जर वस्तूची किंमत जास्त ठेवायची असेल किंवा वस्तूला जास्त किंमत प्राप्त करून द्यायची असेल, तर वस्तूच्या दर्जामध्ये बदल घडवणं अपेक्षित असतं. हा बदल उत्पादकांना करता येतो. वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीस आणण्यापूर्वीच वस्तूच्या दर्जामध्ये बदल करणं शक्य असतं आणि हे केव्हा समजतं उत्पादकांना? जेव्हा बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. कोणत्या गुणवत्तेच्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. याविषयीचा अभ्यास, सर्वेक्षण किंवा आपण संशोधन म्हणूयात, हे केलं जातं उत्पादकांमार्फत आणि मग दर्जेदार वस्तूची निर्मिती करण्याची गरज असेल, तर निश्चितपणे चांगली किंमत मिळण्यासाठी वस्तूचा दर्जा देखील चांगला असण्याकडे उत्पादकांचा कल त्या ठिकाणी वाढतो आणि दर्जेदार वस्तूंची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि तुम्ही पाहताय, वस्तूंची निर्मिती जर दर्जेदार असेल, गुणवत्ता चांगली असेल, तर त्या वस्तूला किंमत सुद्धा चांगलीच मिळते. कमी गुणवत्तेच्या वस्तूंची किंमत कमी असते. प्रामुख्याने जास्त चांगल्या गुणवत्तेच्या वस्तूंची किंमत ही जास्त असते. वस्तूची किंमत ही वस्तूच्या गुणवत्तेवर किंवा दर्जावर डिपेंड करते. हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे आणि इथे बघा किंमत मिश्रमध्ये वस्तूच्या दर्जात बदल घडवला जातो. म्हणजे काय केलं जातं? जेव्हा-केव्हा वस्तूचा दर्जा सिद्ध करायचा असतो, ग्राहकांनी वस्तूची खरेदी करावी असं वाटत असतं, तेव्हा वस्तूचा दर्जा हा निश्चितपणे वाढवणं अपेक्षित असतं. तरच त्या वस्तूला चांगली किंमत प्राप्त होऊ शकते. हे तिसरं तंत्र आहे किंमत मिश्रचं. त्यानंतर चौथं तंत्र आहे किंमत सूट. बघा, जास्त खरेदी केल्यास विक्रेता किंमत सूट देऊ करतो. अशा किंमत सुटीचा डिस्काउंट किंवा फायदा ग्राहकांनाच होतो. बघा, जेव्हा बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा आहे, अनेक वस्तूंची निर्मिती मागणीपूर्व उत्पादकांनी केलेलं आहे आणि त्या वस्तूंची आता विक्री करणं अपेक्षित आहे. वस्तूंची विक्री करण्यासाठी त्या वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करण्याची आवश्यकता असते. परंतु ग्राहकांकडून त्या वस्तूला मागणी नसेल, तर वस्तूंची विक्री न होता त्या वस्तू तशाच पडून राहतील आणि वस्तू जर पडून राहिल्यात, तर काय होणार आहे? उत्पादकांचा उत्पादन खर्च सुद्धा त्यातून कव्हर होणार नाहीये. अ, अ, म्हणजे त्या उत्पादन खर्चाची जी आहे काय म्हणूयात त्याला, उत्पादन खर्च मराठीमध्ये काय म्हणूयात आपण त्याला? भागणे. म्हणजे उत्पादन खर्च सुटणे, असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर हा उत्पादन खर्च प्लस त्याचं नफ्याचं मार्जिन. ठीक आहे. नफ्याचं मार्जिन जे असतं वस्तूच्या किमतीमध्ये, ते कमी करण्याची तयारी जर विक्रेत्यांनी दाखवली किंवा उत्पादकांनी दाखवली, तर निश्चितपणे त्या वस्तूच्या किमती कमी होतील आणि मग ग्राहकांना त्या वस्तू कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ लागल्यामुळे जास्तीत जास्त त्या वस्तूंची खरेदी करू शकतील. किंमत मिश्रच्या तंत्रांमध्ये वस्तूच्या किमतीत सूट देणे या तंत्राचा देखील समावेश होतो.
इतर उत्पादकांपेक्षा, इतर विक्रेत्यांपेक्षा सूट देऊन जो विक्रेता विक्री करतो वस्तूंची, त्या विक्रेत्याच्या किंवा उत्पादकांच्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री होते. तुम्ही बाजारात बघत असाल, ज्या ठिकाणी वस्तूच्या किमतीवर सूट दिली जाते, त्या ठिकाणी वस्तूच्या खरेदीसाठी गर्दी होते. लोक अशाच वस्तूंची मागणी करतात किंवा अशाच विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या आउटलेटमध्ये जाऊन त्या वस्तूंची खरेदी त्या ठिकाणी करत असतात. हा फायदा अंतिमतः ग्राहकांचाच असतो. अंतिमतः. कारण ज्या वस्तूची किंमत ₹5 आहे, ती वस्तू ग्राहकांना ₹4.90 मिळाली. 10 पैसे जो फायदा आहे, तो ग्राहकांचा झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल उत्पादकांचा फायदा. तर उत्पादकांचा फायदा त्यातून असा आहे, की उत्पादकांच्या ज्या वस्तू विकल्या जाणार नव्हत्या, त्या वस्तू त्या निमित्ताने विकल्या जातील आणि त्याचा उत्पादन खर्च तर भरून येईलच येईल, परंतु नफ्याचं मार्जिन थोडंसं कमी होऊन त्याला नफा सुद्धा प्राप्त करता येऊ शकतो. तर किंमत मिश्रणे किमतीमध्ये सूट देऊन वस्तूंची विक्री त्या ठिकाणी करता येते. त्यानंतर पुढचं तंत्र आहे अन्य सुविधा उपलब्ध करून देणे. बघा, अन्य सुविधांमध्ये कशाचा समावेश होऊ शकतो? कोणकोणत्या बाबींचा समावेश होऊ शकतो? तुम्ही आता पाहताय, इथे पाहिलंच असेल. उदाहरणार्थ शहरातील उपनगरात राहणाऱ्या ग्राहकाने 50 किलो गहू खरेदी केल्यास तो घरापर्यंत वाहून नेण्याचा वाहतूक खर्च ₹15 होऊ शकतो. विक्रेत्याने घरपोच गहू दिल्यास ₹15 बचत होऊन ग्राहकाचा तो फायदा होतो, आर्थिक फायदा. अन्य सुविधा उपलब्ध करून देणे. अन्य सुविधांमध्ये आणखी कोणत्या सुविधांचा समावेश होतो? कोण सांगेल? अन्य सुविधा? अन्य सुविधा उपलब्ध करून देणे. कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा असू शकतील? मी जसं म्हटलं, की अ, घरपोच सेवा. वस्तू घरपोच करणे, ही अन्य सुविधा आहे. म्हणजे वस्तूची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ती वस्तू वाहून नेण्यासाठी जो खर्च येणार होता, तो खर्च त्यातून वाचलेला आहे. तुम्ही पाहता, की अलीकडे जे ग्रोसरी मार्टवाले जे आहेत, ते ग्राहकांना घरपोच त्यांचा किराणा माल जो आहे ना, तो पोहोच करतात, घरपोच देतात. म्हणजे त्यासाठी जो कालावधी, जो खर्च होणार आहे, तो कमी होतो. आणखी काय सांगता येईल अन्य सुविधांमध्ये? येस, उधारीची सवलत. लक्षात घ्या. वस्तूची किंमत तर 100% द्यायचीच आहे. परंतु त्या वस्तूची किंमत आता देणं ग्राहकांना शक्य नाहीये. वस्तूची गरज मात्र आहे, परंतु पैसे नाहीयेत. अशा वेळेला उधारीच्या सवलतीचा फायदा त्या ठिकाणी घेता येतो. पैसे न देताही वस्तू घरी आणता येते. याचा अर्थ ती वस्तू फुकट घरी आणली आहे असं अजिबात नाही. त्या वस्तूची किंमत ही द्यावीच लागते. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा ग्राहकाला वस्तूची गरज आहे, तेव्हा ग्राहकाकडे पैसे नसतात. अशा वेळेला तो उधारीच्या सवलतीने आपल्याला वस्तू प्राप्त करून घेऊ शकतो. कालांतराने त्याच्याकडे जेव्हा पैसे येणार असतात, तेव्हा तो त्या वस्तूच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ करून त्या वस्तूची किंमत कमी असेल, तर त्या वस्तूची किंमत जास्त देण्यासाठी सुद्धा तयार होतो. हे बँकिंग आहे बघा. आपण आपण वाणिज्य शास्त्राचे विद्यार्थी आहोत. म्हणजे जेव्हा तुम्ही उधारीने किंवा काही कर्ज बाबी घेतात, तेव्हा त्याची परतफेड किंवा त्याचा परतावा द्यावा लागतो. याचाही अर्थ इथे ग्राहकांनी आता पैसे न देता वस्तू खरेदी केलेली आहे, याचा अर्थ त्याला पैसे द्यावे लागले असते, परंतु त्याच्याकडे पैसे नाहीयेत किंवा ते पैसे जोपर्यंत ती वस्तूची किंमत तो देत नाही, तोपर्यंत त्याच्याकडेच आहेत असं गृहीत धरलं जातं आणि अशा वेळेला तो त्या वस्तूची किंमत जास्त प्रमाणात देण्यासाठी राजी होतो, तयार होतो. याचा अर्थ काय? की त्याने जेवढा काळ त्या वस्तूचा वापर केलेला आहे आणि उत्पादकाला त्या वस्तूची किंमत मिळालेली नाही, तेवढ्या काळासाठी तो थोडेसे जास्त पैसे देखील द्यायला तयार होतो. ही झाली उधारीची सवलत. अन्य सुविधांमध्ये अजून काय सांगता येऊ शकतं? येस. बघा, माल पुरवठ्याच्या वेळेबाबत अनुकूलता, माल पोहोच करण्याची व हस्तांतरणाची जागा, किंमत चुकती करण्याचा कालावधी व पद्धत, वरील सर्व तंत्रे. बघा, माल पोहोच करण्याची व हस्तांतरणाची जागा. मी काय म्हटलं होतं, की उत्पादक किंवा विक्रेते ग्राहकांना घरपोच सेवा देतात किंवा माल पोहोचवतात. त्यानंतर किंमत चुकती करण्याचा कालावधी व पद्धत, उधारीची सवलत म्हणूयात आपण. जर लगेचच किंमत दिली ग्राहकाने, तर जास्त किंमत देण्याची गरज नाही. बरोबर? माल पुरवठ्याच्या वेळेबाबत अनुकूलता. केव्हा माल उपलब्ध असावा असं ग्राहकाला वाटतं किंवा त्या वस्तूची गरज केव्हा आहे? त्या नेमका त्याच वेळेला तो माल ग्राहकांना
उपलब्ध करून देणे याला अन्य सुविधा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणखी काय सांगता येऊ शकतं? विक्रियत्तर सेवा. वस्तूची विक्री केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट व्हेरी गुड. आता तर डिजिटल इंडिया आहे, बरोबर? खूप छान उत्तर दिलेलं आहे. म्हणजे ग्राहकाकडे आता रोख पैसे नाहीयेत किंवा रोख पैसे आणण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पुरेसा वेळ नाही. त्याच्याकडे पैसे आहेत. अशा वेळेला ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा त्याला उपलब्ध करून द्यायची आहे. बघा तुम्ही जेव्हा केव्हा आता साई शिंदे, तुला काही वेगळं सांगू का बेटा स्वतःला म्यूट करायचं सोडून? हं. तर क्यूआर कोडच्या माध्यमातून, पेटीएमच्या माध्यमातून, फोनपेच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन आता वस्तूची किंमत अदा करता येते किंवा विक्रेत्यांना देता येते. त्यामध्ये वस्तूची किंमत देत असताना जो सुट्या पैशांचा प्रश्न असेल कदाचित, आपण पाहतो की बसने प्रवास आपण सगळे करतो, तर तिथे मोठी समस्या निर्माण होते. काय? की सुटे पैसे नसतात, कंडक्टरकडे नसतात आणि आपल्याकडे पण नसतात. मुळात ही जबाबदारी कुणाची? तर दोघांची आहे. बरोबर? नुसतीच अ, प्रवाशांची नाही किंवा नुसतीच वाहकाची नाहीये, तर ही म्युच्युअल जबाबदारी आहे. दोघांनी या बाबतीचा विचार करणं अपेक्षित आहे. परंतु ती समस्या आहे. हे मात्र निश्चित. मग तिथे सुट्या पैशांचा कदाचित प्रश्न निर्माण होतो. ₹4.50 झाले, तर जर तुम्ही ₹5 दिले, तर त्यातून 50 पैसे आता तुम्हाला मिळणार नाही. पण जर हेच पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केलं, तर तुम्ही फक्त ₹4.50 असं पेमेंट करू शकता. तिथे ₹5 जमा करून पुन्हा 50 पैसे मागे घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रत्येक आउटलेट धारकाने किंवा अ, विक्रेत्याने उपलब्ध करून दिली पाहिजे. तुम्ही बघा आता छोट्या-छोट्या स्टॉल्सवर अगदी नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे, की चहाच्या स्टॉलवर सुद्धा Paytmची किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असणं अपेक्षित आहे आणि हे तुम्ही प्रत्यक्षात अवतरलेलं पाहता. प्रत्येक ठिकाणी अगदी भाजीपाला खरेदी केला, त्या ठिकाणी सुद्धा तुमचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता. बरोबर? भाजीपाला असेल, कुठल्याही प्रकारच्या वस्तू असतील, अगदी तुम्ही गॅरेजवर गेलात म्हणजे जुन्या गाड्या, कार्स किंवा टू व्हीलर्स रिपेअर करण्याचं गॅरेज आहे. तिथे सुद्धा आता रोख पैसे देण्याची आवश्यकता राहिलेली नाही. समजा तुम्ही गाडी रिपेअरसाठी नेली, तर तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत रिपेअरिंगसाठी. तर तो जो रिटेलर आहे किंवा होलसेलर आहे, त्या वस्तूंची विक्री करणारा, तिथे सुद्धा तुम्हाला आता रोख पैसे देण्याची आवश्यकता राहिलेली नाही. तर अशा प्रकारे वस्तूची किंमत आपण हा ते नाही सांगितला. गोडसे राजश्री बेटा, गोडसे राजश्री कोण आहे? तर अन्य सुविधांमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे त्या वस्तूंना जास्त किंमत मिळू शकते किंवा त्या किमतीचा फायदा उत्पादकही करून घेऊ शकतात आणि ग्राहक सुद्धा करून घेऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला किंमत मिश्राची जी तंत्रे आहेत, ती तंत्रे सांगता येऊ शकतात. आता आपण पुढचं टायटल अभ्यासणार आहोत. किंमत ठरवण्याचे उद्देश. किंमत ठरवण्याचे उद्देश. तर त्यातला पहिला उद्देश आहे स्पर्धात्मक तसेच किफायत किमतीमुळे विक्री होण्यास मदत होते. स्पर्धात्मक तसेच किफायत स्पर्धात्मक तसेच किफायत किमतीमुळे विक्री होण्यास मदत होते. बघा, हे पहिलं उद्दिष्ट आहे किंवा
किफायत किंवा स्पर्धात्मक किमतीत वस्तूची विक्री करणे. आता स्पर्धात्मक किंमत म्हणजे काय? की जेव्हा बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा असते, या स्पर्धेमध्ये आपल्याच वस्तूची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी उत्पादक किंवा विक्रेते काय करतात? इतरांपेक्षा आपल्या वस्तूची किंमत थोडीशी कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा केव्हा त्या वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा ग्राहकांकडून त्या वस्तूच्या खरेदीसाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे तिथे ग्राहकांचा आर्थिक फायदा होतो आणि त्यामुळे काय होतं? स्पर्धात्मक किमतीमुळे उत्पादकांना आपल्या वस्तू विक्री करण्याचं जो प्रश्न निर्माण होतो, की स्पर्धेत आपल्या वस्तूंची किंमत विक्री होईल किंवा नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या स्पर्धात्मक किमतीमुळे सापडतं आणि त्यामुळे काय होतंय? त्यांच्या विक्रीचा जो प्रश्न आहे, मुख्य प्रश्न, स्पर्धेमध्ये आपल्या वस्तू विकल्या जात नाहीत, हा जो प्रश्न निर्माण होता, त्या प्रश्नाचं सोल्युशन लगेचच मिळतं. स्पर्धात्मक किंमत जी आहे, त्या किमतीमुळे इतर उत्पादनं जी आहेत, ती बाजूला केली जातात आणि स्पर्धेत कमी किमतीच्या वस्तू ग्राहकांकडून पसंत केल्या जातात. म्हणजे त्या वस्तूची किंमत ठरवायची आहे, ती कमी ठरवायची आहे किंवा जास्त ठरवायची आहे. याचा उद्देश काय आहे? जेव्हा बाजारपेठेमध्ये जास्त स्पर्धा असते, तेव्हा त्या वस्तूची किंमत कमी करणं अपेक्षित असतं आणि त्यामुळे किंमत कमी झाली, की त्या वस्तूची विक्री वाढत असते. स्पर्धात्मक तसेच किफायत किमतीमुळे विक्री होण्यास मदत होते. किफायत किंमत. किफायत म्हणजे काय? कमी किंमत. ग्राहकांना परवडणारी. आपण किफायतशीर म्हणतो ना, मराठीमधला शब्दप्रयोग आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडणारी. कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना त्या वस्तूची खरेदी करता यावी. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते कोणत्याही वस्तू कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी खरेदी करू शकतील. पण खरा प्रश्न कोणाचा निर्माण होतो? जे गरीब ग्राहक आहेत किंवा सर्वसामान्य ग्राहक आहेत. अशा ग्राहकांना कमी किंमत असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण जे उत्पन्न आहे त्या उत्पादनातून सगळे खर्च त्या ग्राहकांना भागवायचे असतात आणि त्यामुळे एकाच वस्तूच्या खरेदीमध्ये सगळा पैसा त्यांना गुंतवायचा नसतो. तर त्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमत ही किफायत असणं म्हणजे किफायतशीर असणं किंवा खिशाला परवडणारी, त्याला अफोर्डेबल म्हणतो आपण. गरीब ग्राहकांच्या खिशाला परवडणारी अशी किफायतशीर किंमत. त्याला किफायतशीरला आणखी एक शब्दप्रयोग सांगता येईल आपल्याला. योग्य योग्य किंमत, की जी किंमत खरोखरच ग्राहकांना परवडणारी अशी आहे, असं त्याला किफायतशीर किंमत म्हणतात. म्हणजे इतर वस्तूंच्या किमतीपेक्षा आपल्या वस्तूची किंमत ही निश्चितपणे कमी असणे, याला किफायतशीर किंमत त्या ठिकाणी म्हणता येतं. हे झालं पहिलं उद्दिष्ट. म्हणजे स्पर्धेमध्ये किमती किफायतशीर असणे. म्हणजे स्पर्धेमध्ये इतर उत्पादकांपेक्षा किंवा इतर वस्तूंच्या किमतीपेक्षा आपल्या वस्तूची किंमत कमी करणं. बघा, किंमत ठरवली आहे तिथे, कमी केली आहे. म्हणजे काय केलंय? किंमत ठरवलेली आहे. दुसरं उद्दिष्ट, उत्पादन खर्च भरून काढणे. उत्पादन खर्च भरून काढणे व जास्तीत जास्त नफा मिळवणे. व जास्तीत जास्त नफा मिळवणे. बघा, वस्तूची किंमत कशी ठरवली जाते? तुम्हाला वस्तूच्या किमतीचं सूत्र माहीतच आहे. काय? वस्तूचा उत्पादन खर्च अधिक नफा बरोबर वस्तूची किंमत. हे सूत्र सगळ्यांना माहिती आहे. काय? उत्पादन खर्च अधिक नफा बरोबर किंमत. सेलिंग प्राइस म्हणूयात आपण त्याला. तर प्रत्येक वस्तूची किंमत हा उत्पादन खर्च भरून काढणारीच असली पाहिजे. म्हणजे उत्पादन खर्च जास्त आहे आणि वस्तूची किंमत मात्र कमी ठेवली, असं करून चालणार नाही किंवा तसं करताच येत नाही. कारण अ, इथेही शक्य नाहीये. कारण ज्यांच्याकडे जास्त भांडवल आहे ते काय करतात? ते भांडवल गुंतवून त्या भांडवलातून आणखी आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांनी वस्तू उत्पादन कार्य हाती घेतलं आणि त्यावर थोडासा नफा मिळवला तर आणखी भांडवल उपलब्ध होऊ शकतं. परंतु जी रक्कम त्यांच्याकडे आहे, ती जर त्यांनी त्या उत्पादन कार्यात गुंतवली आणि त्यापासून जर कमी उत्पन्न मिळत असेल, तर उत्पादन हाती घेण्याचा उद्देश संपतो. कोणताही उद्योग व्यवसाय किंवा उत्पादकीय कार्य हाती घेण्याचं प्रमुख उद्दिष्ट काय असतं? नफा मिळवणे. कोणताही व्यवसाय असेल, नफा मिळवणे हे उद्दिष्ट असतं आणि मग नफा केव्हा प्राप्त होईल? जेव्हा त्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, प्लस त्याच्यावर काही नफ्याची प्राप्ती होईल
अशाच वेळेला उत्पादन कार्य नफ्यात राहू शकतं आणि मग वस्तूची किंमत ठरवत असताना वस्तूचा उत्पादन खर्च किती झालेला आहे प्लस त्यामध्ये नफ्याचं मार्जिन किती आहे हे ठरवून वस्तूची किंमत ठरवली जाते. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट बाजारातील चढ उतारांचा माल प्रभावीपणे सामना इथे वाक्य थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे, आपण ते सुधारून घेऊयात. बाजारातील चढ उतारांचा माल प्रभावीपणे सामना करता येतो असं इथे म्हटलंय. तर बाजारातील किमतीतील चढ उतार किमतीतील चढ उतारांचा प्रभावीपणे सामना करणे. बघा बऱ्याचदा काय होतं की ग्राहकांची मागणी वाढली की वस्तूंच्या किमती वाढतात, ग्राहकांची मागणी कमी झाली की वस्तूंच्या किमती कमी होतात आणि हे काही विशिष्ट काळात होत नाही. हे बाजारपेठेमध्ये सातत्याने होत असतं. जेव्हा किंवा सगळ्याच उत्पादकांचा माल बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतो तेव्हा ग्राहक जर खरेदी करत नसतील किंवा आपल्याच वस्तूची विक्री व्हावी असं जर वाटत असेल उत्पादकांना तर त्यावेळेला वस्तूंच्या किमती कमी करणं अपेक्षित असतं. परंतु जेव्हा ग्राहकांना गरज असते, ग्राहक वस्तूची मागणी करतात पण बाजारपेठेमध्ये वस्तू नाहीयेत विक्रीसाठी, अशा वेळेला त्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात. वस्तूची किंमत ठरवत असताना बाजारातील चढउतारांचा निश्चितपणे अभ्यास केला जातो. ग्राहकांची जास्त मागणी आहे, अशा वेळेला वस्तूची किंमत वाढवता येते आणि ग्राहकांकडून मागणी नाही, अशा वेळेला वस्तूंची किंमत त्या ठिकाणी कमी करता येते. याचा अर्थ काय की बाजारातील चढ-उतार जे आहेत त्यानुसार वस्तूची किंमत ठरवता येते किंवा किंमत ठरवण्याचा पहिला उद्देश काय आहे की बाजारातील जे चढ-उतार आहेत त्यांचा प्रभावीपणे सामना त्या ठिकाणी करता येतो. पुष्पा पाचोरे काय सांगायचं बेटा तुला? कशासाठी हँड रेज केलाय तू? हॅलो. ठीक आहे. म्हणजे बाजारातील किमतीमध्ये जे चढ-उतार होतात असतात सातत्याने, तर समजा किमतीत उतार झालेला आहे, किमती कमी झालेल्या आहेत, परंतु किमती जरी कमी झाल्या तरी देखील उत्पादन खर्च भरून काढणं अपेक्षित आहे. समजा नफ्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी केलं तरी काही हरकत नाही. उत्पादन खर्च भरून निघतो. परंतु उत्पादन खर्च सुद्धा जर भरून निघत नसेल, तर अशा वेळेला निश्चितपणे त्या किमतीचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. पुढचं उद्दिष्ट जे आहे उत्पादित माल ग्राहकांमध्ये लोकप्रिय होऊन बाजारात दीर्घकाळ टिकाव धरता येतो. बाजारात दीर्घकाळ टिकाव धरता येतो. बघा कोणाला टिकाव धरता येतो दीर्घकाळ? तर उत्पादित वस्तूंना किंवा जे उत्पादक आहेत त्या उत्पादकांना. उत्पादित माल जर ग्राहकांमध्ये लोकप्रिय करायचा असेल तर त्यासाठी त्या वस्तूंच्या किमती सुरुवातीच्या काळामध्ये कमी ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे किंमत मिश्रमध्ये या बाबीचा सुद्धा विचार केला जातो की ती वस्तू अगदी पहिल्यांदाच बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे का, की सातत्याने ती वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे, यावर आधारित त्या वस्तूची किंमत ठरते. जर सुरुवातीलाच ती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असेल तर त्या वस्तूची किंमत सुरुवातीच्या फेजमध्ये कमी असते.
आणि मग कमी किमतीमुळे ती वस्तू ग्राहकांमध्ये लोकप्रिय होते. म्हणजे वस्तू गुणवत्तायुक्त आहेच आहे. म्हणजे वस्तूच्या गुणवत्तेला कुठेही ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये. गुणवत्ता ही सिद्ध झालीच पाहिजे. गुणवत्तायुक्त वस्तू असून देखील त्या वस्तूची किंमत जर कमी असेल, तर अशा वस्तू ग्राहक सातत्याने किंवा वारंवार खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग अशा वस्तू सातत्याने खरेदी करत राहून त्या वस्तूला बाजारात लोकप्रियता प्राप्त झाली, तर निश्चितपणे अशा वस्तू बाजारपेठेमध्ये दीर्घकाळ टिकून राहतात. कालांतरानं वस्तूच्या गुणवत्तेत कमतरता आली किंवा गुणवत्ता ढासळली तरी देखील ग्राहकांकडून काही काळ त्या वस्तूची मागणी ही केलीच जाते. आणि मग कालांतरानं कदाचित त्या वस्तूची किंमत कमी होऊ शकते किंवा त्या वस्तूची मागणी देखील कमी होऊ शकते. पण जोपर्यंत ती वस्तू लोकप्रिय आहे, तोपर्यंत ती वस्तू बाजारपेठेमध्ये तग धरून राहील किंवा सातत्याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. पुढचं उद्दिष्ट आहे वाढत्या व्यावसायिक स्पर्धेला सहजपणे सामोरे जाणे. वाढत्या व्यावसायिक स्पर्धेला सहजपणे सामोरे जाणे. बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते, हे निर्विवाद सत्य आहे, बरोबर? ही स्पर्धा असणारच आहे. आपण बाजारपेठेमध्ये किंवा एखाद्या उत्पादकाने बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीसाठी आणली काय किंवा न आणली काय, त्यामुळे स्पर्धा कमी होणार आहे असं मात्र नाही. कारण तत्पूर्वीच किंवा त्यानंतर अनेक प्रकारच्या वस्तू, एकाच वापराच्या अनेक पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि त्यामुळे काय केलं जातं? त्या वस्तूची उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची विशिष्ट किंमत ठरवली जाते आणि त्या किमतीमधून त्या किमतीमुळे स्पर्धेला तोंड दिलं जाऊ शकतं किंवा स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा विशिष्ट उत्पादकाच्याच वस्तू विकण्याचं प्रमाण वाढू शकतं. अशा प्रकारची किंमत त्या ठिकाणी निश्चित करणं अपेक्षित असतं. कारण स्पर्धा ही 100% असते आणि त्यातल्या त्यात निकोप स्पर्धा जर बाजारपेठेत असली, तर ग्राहकांचा देखील त्यामध्ये फायदा होऊ शकतो. अशा स्पर्धेमध्ये एखाद्या उद्योजकाला आपली नवीन वस्तू सातत्याने बाजारपेठेमध्ये टिकवून ठेवायची असेल किंवा आपल्या वस्तूला स्थान निर्माण करून द्यायचं असेल, तर स्पर्धात्मक किंमत त्या ठिकाणी त्यांना ठेवावी लागेल, की जेणेकरून ग्राहक आपल्याच वस्तूची खरेदी त्या ठिकाणी करू शकतात. आणि 6वं उद्दिष्ट आहे शेवटचं, मालक, भागधारक गुंतवणूकदार मनुष्यबळ यांना योग्य तो परतावा व मोबदला देता येतो. बघा, वस्तूची किंमत योग्य प्रकारे जर ठरवली, तर व्यवसायाचे जे मालक आहेत, की जे नफ्याच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत, की ज्यांना आपण भागधारक म्हणू शकतो. आता मालक कुठे आहे? खाजगी उत्पादक संस्थांमध्ये किंवा खाजगी कंपन्यांचे मालक, बरोबर? एक व्यक्ती कंपनी असेल किंवा एका व्यक्तीचा उद्योग असेल. भागधारक, जे अनेक भागधारक एकत्र येऊन त्यांनी भांडवल उभारलं होतं भागांच्या माध्यमातून. असे भागधारक त्या व्यवसायाचे मालक झाले. गुंतवणूकदार, ज्या गुंतवणूक संस्था किंवा सावकार, वित्तीय संस्था उद्योगांना भांडवल पुरवतात, त्यांना सुद्धा त्या विषयीचा परतावा जर मिळायचा असेल, तर निश्चितपणे वस्तूंच्या किमती योग्य प्रकारे ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात वस्तू विकणं अपेक्षित आहे. मनुष्यबळ म्हणजे कर्मचारी,
संघटनेमध्ये किंवा व्यवसायामध्ये उत्पादनाचं काम करणारे, हाती घेणारे जे कामगार आहेत किंवा कर्मचारी आहेत, अशा लोकांना सुद्धा योग्य परतावा किंवा मोबदला वस्तूच्या किमतीतून देता येतो. पण जर किंमत धोरण योग्य प्रकारे राबवलं नाही, तर मालकांना पुरेसा नफा मिळणार नाही किंवा भागधारकांना त्या अनुषंगाने अ, लाभांश मिळणार नाही. गुंतवणूकदारांना योग्य प्रमाणात विशिष्ट टक्क्याने परतावा मिळणार नाही आणि जे कर्मचारी काम करतायत त्यांना पुरेसा पगार त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून किंमत ठरवत असताना या सर्वांना मालक असतील, भागधारक असतील, गुंतवणूकदार असतील किंवा मनुष्यबळ असेल या सगळ्यांना योग्य परतावा किंवा मोबदला मिळू शकेल अशा प्रकारे वस्तूची किंमत त्या ठिकाणी निश्चित करता येते. तर अशा प्रकारे आपल्याला किंमत ठरवण्याचे उद्देश आहेत ते सुद्धा पाहता येतात. आज आपण किंमत मिश्रेचे मिश्रेची तंत्रे बरोबर आणि किंमत ठरवण्याचे उद्देश, वस्तूची किंमत विशिष्ट का ठरवायची आहे, तर त्याचे उद्देश आपण अभ्यासले आहेत. या बाबी तुम्ही आता काय करायचंय, तुमच्या नोटबुकमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा मी फक्त अटेंडन्स घेतोय आणि मग आपण थांबूयात, कारण काही मुलांनी नंतर अटेंडन्स नोंदवलंय. यानंतर घेणार नाही मी, ते पण तितकंच खरं. ठीक. चालेल. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. अटेंडन्स परत कुणीतरी नोंदवलंय हुशार मुलांनी. शक्य नाहीये ते. ठीक आहे. थांबूयात.